लाच भाग 1 साठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. हो, काय उत्तर द्यावे मला कळत नव्हते. उठ बाळा, तुझं नाव काय आहे? निखिल. फळ्यावर आपल्या मित्राचं नाव लिही. निखिलने फळ्यावर आपल्या मित्राचं नाव पियुषच्याऐवजी पियूस लिहिलं. मॅडम, काय शिकवता तुम्ही मुलांना? तू उठ. तुझं नाव काय आहे? स्नेहल. सूर्योदय आणि सूर्यास्त कोणत्या दिशेने होतो? सूर्योदय पूर्वेला होतो आणि सूर्यास्त. स्नेहलने उत्तर दिलं नाही. अगरवाल सर ओरडू लागले. तुम्हाला नोटीस देऊ का? देऊ का नोटीस? मी नजर झाकून उभी होती. हेडमास्टर हसत होते. अगरवाल सर वर्गातून निघून गेले. मी स्वतः अजित सरांच्या वर्गात गेले. मला माहीत आहे, हेडमास्टर जाणीवपूर्वक अगरवाल सरांना माझ्या वर्गात घेऊन आले. सर मला ओरडले तेव्हा त्यांचा जीव शांत झाला असेल. जर तुम्ही एक चहा दिला असता तर. माझ्यापेक्षा जास्त पगार तर हे लोक घेतात आणि सर्व कामे माझ्याकडूनच करून घेतात. मिश्रा, गुप्ता आणि शर्माजींना का नाही ट्रेनिंगला पाठवत? कारण ते अगरवाल सर आणि त्यांच्या बायको मुलांना मोठी मोठी गिफ्ट्स देतात. जर तुम्ही कधीतरी काही गिफ्ट दिलं असतं तर. मला माहीत होतं अजित सरांकडे माझं मन शांत होणार नाही. मी पुन्हा माझ्या वर्गात गेले. संध्याकाळी घरात भांडायचा जोरजोरात आवाज येत होता. बाबांनी हाक मारली. एवढा आवाज का करतेस? मोठे साहेब आले होते शाळेत. सांगत होते नोटीस देणार. मग देऊ दे ना. सरकारी नोकरीत तर ही नेहमीची गोष्ट आहे. सांगत होता. जर मी शिकवत नाही तर पगार का घेते? मी तर रोज शिकवते. मुले शिकत नाही तर मी काय करू? मिश्रा, गुप्ता आणि शर्माच्या वर्गात गेले नाहीत. माझ्याच वर्गात तोंड वर करून येतात. रोज येणारी मुले आज घरी राहिली होती. मी काय करणार? अगं बेटा, एवढे उदास होऊ नकोस. एके दिवशी सर्व नीट होईल. पण तरीही मुलांनी अगरवाल सरांच्या समोर उत्तर का नाही दिले? नोटीस देईन हे शब्द कानाला टोचत होते आणि मिश्रा, गुप्ता, शर्माचे हसणारे चेहरे डोळ्यासमोरून जात नव्हते. जे होते ते चांगल्यासाठी होते असा विचार करून नवीन सुरुवात केली. बहुतेक माझ्या शिकवण्यातच काहीतरी कमतरता आहे असा विचार करून नवीन उत्साहाने शिकवायला सुरुवात केली. आणि एके दिवशी ट्रान्सफरची ऑर्डर आली. अगरवाल सरांनी ऑफिसमधून ऑर्डर पाठवली होती. आज या शाळेतील शेवटचा दिवस होता. हेडमास्टर बोलू लागले. तुमच्या ट्रान्सफरमध्ये माझा काही हात नाही आहे. मी अगरवाल सरांना सांगितलं होतं. मुलगी आहे, जाऊ द्या. पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. 500 रुपये हातावर ठेवले असते तर ही पाळी आली नसती, मिश्राजी म्हणाले. अगरवाल एवढा स्वस्त आहे मला माहीत नव्हतं. जा आता जंगलात प्राण्यांमध्ये. रोज 1 तास बसने जावे लागेल. त्याच्या पुढे 5 किलोमीटर चालत जावे लागेल. रात्री घरी यायला 8 वाजतील. माझ्या मुलीसारखी आहेस म्हणून सांगतोय. दुनियादारी शिक. लाच देणे सामान्य गोष्ट आहे, शर्माजी म्हणाले. तुमच्यासारख्या माणसांमध्ये राहण्यापेक्षा उत्तम आहे मी प्राण्यांसोबत राहीन. जर तुम्ही पहिल्या दिवशीच मुलगी म्हणाला असता तर आज ही पाळी आली नसती. शर्माजी, ऑफिसच्या बाहेर अजित सर माझी वाट पाहत होते. कधी काही समस्या असेल तर मला फोन जरूर करा. हो नक्कीच. या शाळेत फक्त तुम्हीच माझी आठवण काढाल असं वाटतंय. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.